आपल्या सर्वांना माहीत आहे की आत्ताचा आपला स्वातंत्र्य दिन तो अमृत महोत्सव आहे. तर या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आपण बातचीत करणार आहोत भरत रसाळ सरांशी. नमस्कार सर, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर सर, आपण गेली 20 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत आहात. गेली 20 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत आहात. तर आपलं पहिलं मला सांगा की आपलं बालपण कुठे गेलं आणि कशा प्रकारे गेलं. नमस्कार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आवाज इंडियाच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून शैक्षणिक विषयावर या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः शिक्षण क्षेत्राला आवाज इंडियाच्या चॅनलला मी धन्यवाद देतो. माझं तसं मूळ गाव सीमा भागामध्ये आहे, कर्नाटक महाराष्ट्राच्या बाँड्रीवर, मांजरी तालुका चिकोडी. पण 5-10 वर्ष त्या भागात राहिलो आणि उरलेली जवळजवळ 48 वर्ष मी कोल्हापूरमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी आलो आणि त्याच्यानंतर नोकरी पण मला इथंच मिळाली. डी.एड कॉलेज पेटाळा या ठिकाणी डी.एड झालं आणि तिथल्याच प्रिन्सिपॉलने सदर बाजारमध्ये झोपडपट्टीमध्ये प्रकाश विद्यालय म्हणजे शाळा आहे, त्या ठिकाणी नोकरीवर मी रुजू झालो. मला मिळालेली डिग्रीचं सर्टिफिकेट आणि माझी नोकरी याच्यामध्ये फक्त 2 तासाचं अंतर होतं. आणि सदर बाजार म्हणजे हा विचारे माळ, निंबाळकर माळ असा हा वंचित मुलांचा भाग आहे. आणि अशा कोल्हापूर जिल्ह्यातली मोठी झोपडपट्टी जी आहे ती त्या ठिकाणी आहे. अशा झोपडपट्टीच्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यामुळं खरोखरच जिथं गरज आहे शिक्षण क्षेत्राची चांगलं योगदान देण्याची, ज्ञानदान देण्याची, अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळं गरजू लोकांना, गरजू मुलांना शिक्षण देत असताना स्वतः पण मी घडत गेलो आणि ह्या शिक्षण क्षेत्राच्या चळवळीबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या चळवळीबरोबरच शिक्षकांच्या प्रश्नाकडे मी वळलो. अच्छा. तर सर, आता तुम्ही शिक्षण क्षेत्रात इतके वर्ष कार्यरत आहात, तर शिक्षकांच्या प्रमुख मागण्या काय, कशा पद्धतीनं असतात. मी जी या संस्थेमध्ये काम करत होतो ती खाजगी शिक्षण संस्था होती. लोकांना वाटायचं की खाजगी म्हणजे रोजंदारीवर काम करणारी, पण महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्थाच्या माध्यमातून जे शिक्षण दिलं जातं त्यांना खाजगी शिक्षण संस्था म्हणतात आणि तेथील शिक्षकांना खाजगी शिक्षक म्हणतात. पण त्यांना नियमावली ही सगळी सरकारचीच असते. सेवेच्या आणि शर्तीच्या नियमावली, वेतन असेल किंवा बाकीच्या ज्या काही गव्हर्नमेंटचे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत हे सगळे आम्हा शिक्षकांना लागू होतात. मी जेव्हा सर्व्हिसला लागलो त्या काळामध्ये अनुदान हा एक प्रकार होता की गव्हर्नमेंट त्या शाळांना अनुदान द्यायचं आणि त्या अनुदानातून मग संस्थाप्रमुख आपल्याला वेतन द्यायचं आणि याच्यामध्ये शोषण व्हायचं. आणि त्यामुळं आम्ही तरुण शिक्षक एकत्र आलो आणि कधीतरी 5-6 महिन्यातनं एकदा अनुदान मिळायचं आणि त्यातलंच थोडं पगार आपल्याला दिला जायचा, संस्थाप्रमुख थोडे ठेवून घ्यायचे. आणि यातून लोकांच्या लक्षात आलं की आपण संघटित झालं पाहिजे. गव्हर्नमेंट जर आपल्याला अनुदान देतं आहे ते आपल्याला पदरी पडलं पाहिजे आणि मधली जी ही दलाली आहे ही बंद झाली पाहिजे आणि खरोखर आपल्याला न्यायरूपामध्ये आपलं जे वेतन आहे ते मिळालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सगळे एकत्र आलो आणि शासन दरबारी आवाज उठवला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण चळवळ ही पुढं नेली आणि याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी समन्वय समिती होती तिचं ऋण आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही, कारण त्याने आम्हाला सपोर्ट दिला. आणि 1978मध्ये जे पुलोदचं सरकार होतं, शरद पवार मुख्यमंत्री होते आणि सदानंद वर्दे हे शिक्षण मंत्री होते आणि आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ते कोल्हापूरमध्ये आले आणि त्याला समन्वय समितीच्या माध्यमातून आमच्या व्यथा त्यांच्यापुढं मांडल्या की बाबा चेक पेमेंट केलं पाहिजे, या शिक्षकांची बँकेमध्ये खाती उघडली पाहिजेत, त्यामुळे डायरेक्ट खात्यावर पगार येईल आणि त्या शिक्षकांना मिळेल. सदानंद वर्देसुद्धा हे पुरोगामी विचाराचे होते. त्यांना ती मागणी पटली आणि लगेचच त्यांनी शासनाचा जी.आर. काढला आणि अशा प्रकारे आपल्या शिक्षकांना चेक पेमेंट सुरू झालं. आणि या चेक पेमेंटवरच आम्ही थांबलो नाही, तर शासनाकडनं जो अनुदान यायचं ते थेट शिक्षकांच्या संस्थेच्या खात्यावर आलं पाहिजे. जिल्हा परिषद किंवा बाकीचा महापालिका ही मधली जे घटक आहेत ते बाजूला गेले पाहिजेत, म्हणून आपण वेतन पथकाची मागणी केली आणि ती वेतन पथकाची मागणी आम्हाला माध्यमिकला आणि प्राथमिकला मंजूर झाली. आणि त्यामुळं झालं असं की राज्य शासनाचा जो सगळा निधी येतो आहे तो वेतन पथकाला येतो आणि त्यामुळं आज आम्हाला जे बऱ्यापैकी दिवस चाललेले आहेत की आमचं वेतन 1 तारखेला होतं
किंवा आपले जे काही फंडावरच्या रकमा असतील, मेडिकल बिलं असतील, इतर काही पुरवणी बिलं असतील, ती सगळी आता चांगल्या पद्धतीने मिळायला लागली. हा भाग जर शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीचा झाला तरीसुद्धा या शाळांच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही चळवळ म्हणून भांडलो. आणि त्यासाठी वेतनेतर अनुदान जे आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे, की आपण जिथं शिकवतो त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदारपूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी आपण वेतनेतर अनुदानाची मागणी केली आणि ते वेतनेतर अनुदानसुद्धा मिळालं. पण दुर्दैवानं पुढच्या कालावधीमध्ये राज्यकर्त्यांनी देण्यापेक्षा हे काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता तर 2005 सालापासून हे वेतनेतर अनुदान बंद केलेलं होतं आणि त्यासाठी आणि पुन्हा आम्ही आंदोलन केलं आणि पुन्हा आता 2013पासून अतिशय तुटपुंज असं ते अनुदान मिळतं आणि हे वेतनेतर अनुदानसुद्धा जास्त पद्धतीने मिळालं पाहिजे. आणि खाजगी शाळांच्यामध्ये त्या काळामध्ये थोडंसं शासनाचं दुर्लक्ष होतं. त्यांचा समज असा होता की खाजगी शाळामध्ये श्रीमंताचीच मुलं शिकतात आणि पण तसं नाही, झोपडपट्टीत गोरगरिबांची ही सगळी मुलं खाजगी शाळेमध्ये शिकत होती आणि त्यामुळं जो काही JR निघायचा तो खाजगी शाळेंना वगळून निघायचा. म्हणजे शालेय पोषण आहार खाजगी शाळांना मिळत नव्हता, सुगंधी दूध मिळायचं ते खाजगी शाळांना मिळत नव्हतं, पाठ्यपुस्तक जी मोफत मिळत होती ती खाजगी शाळांना मिळत नव्हती. त्यासाठी आम्ही कोल्हापूरवाल्याने, मी स्वतः संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून पुढाकार घेतला. या ठिकाणी 10-10 हजारचे 15-15 हजारचे मुलांचे मोर्चे काढले आणि त्यावेळी शिक्षण राज्यमंत्री सदाशिवराव मंडलिक होते. त्यांच्या हे लक्षात आलं की बाबा घटनेचं 14वं आणि 16वं हे कलम जे आहे ते समानतेचं आहे आणि समानतेच्या तत्वानुसार या सर्व मुलं ही महाराष्ट्रात शिक्षण घेणारी सारखी आहेत आणि त्यामुळे खाजगी आणि जिल्हा परिषदेचे किंवा नगरपालिकेचे असा काही भेदभाव करता येणार नाही हे आम्ही पटवून देण्यात यशस्वी झालो. आणि तेव्हापासून मग खाजगी शाळांनासुद्धा मोफत दूध मिळणं, शालेय पोषणाहार मिळणं, मोफत पाठ्यपुस्तकं मिळणं आणि इतर सुविधा मिळणं हे सुरू झालं आणि त्यामुळं आज शिक्षण क्षेत्रामध्ये जे समानतेचं धोरण आहे ते बऱ्यापैकी संक्रमित करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. सर, आपण राज्य शासनाच्याही विविध समित्यांवर काम केले, तर तेथील एकूणच कामाचा अनुभव कसा होता? शिक्षकांच्या प्रश्नाबरोबरच विद्यार्थ्यांचं हितसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आपण जे काही वेतन घेतो, आपल्याला जो काही पगार मिळतो, मोबदला मिळतो, त्याचं पदरामध्ये त्या विद्यार्थ्याच्या पडलं पाहिजे. या दृष्टीनं सुद्धा आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही उणिवा असतील किंवा जे काही सुचवणं गरजेचं असेल ते एक संघटना म्हणून, एक प्रमुख म्हणून, त्यातला एक मला थोडासा अभ्यासक म्हणून, एक आवड म्हणून आम्ही शासनाला सुचवत गेलो की 1966चा कोठारी आयोग असेल किंवा 1986चं नवीन शैक्षणिक धोरण असेल, 2004चा पुनर्रचित अभ्यासक्रम असेल किंवा आत्ताचं आलेलं नवीन शैक्षणिक धोरण 2020चं असेल, या प्रत्येक ठिकाणी आम्ही एक संघटना प्रमुख म्हणून याच्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवायला लागतील, याच्यामध्ये काही उणिवा असतील तर ते सांगण्याचं काम, चांगल्याचं स्वागत करायचं आणि जे काही उणिवा आहेत ते बदलल्या पाहिजेत, अशा प्रकारच्या भूमिका आम्ही केंद्र शासनाकडं, राज्य शासनाकडं मांडत गेलो. आणि योगायोगानं या अभ्यासाचा इतका उपयोग झाला की प्रौढ साक्षरता समिती असेल शासनाची किंवा पुनर्रचित अभ्यासक्रमाचं 2004चा त्या समितीवर असेल, पाठ्यपुस्तके निर्मितीच्या समितीवर असेल, मला शासकीय सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संस्थांना जे पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कार समितीवर सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. या शाळा मूल्यांकनावर होऊन अनुदानावर येण्यासाठी एक समिती गठीत केली जायची शासनाची. या कोल्हापूर विभागाचे 5 जिल्हे जे आहेत, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांच्या विभागीय कमिटीवर सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या अनुभवाचा उपयोग करून ही मुलं जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कसे येतील, दर्जेदार शिक्षणासाठी आपल्याला काही जो अनुभव आहे त्या अनुभवाचा शासनाला कसा उपयोग होईल हे आम्ही मांडत गेलो. आणि या ठिकाणी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं आनंदानं नमूद करावं वाटतं की शासनानं सुद्धा आमची काही भूमिका आहे ती समजून घेतली आणि त्यामुळं जे काही बदल करायचे होते ते बदल करण्यासुद्धा त्यांनी संमती दिली आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं शैक्षणिक वातावरण आज महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे. त्याच्यामध्ये आमच्या या चळवळीचा आणि आमच्या या अभ्यासाचा सुद्धा त्यामध्ये योगदान आहे, या ठिकाणी मी नमूद करतो. आता त्याचबरोबर पूर्वीच्या काळी असं होतं की 80-85च्या दरम्यान की प्रौढ साक्षरता ही एक मोहीम अतिशय जोरात या देशामध्ये राबवली गेली की मुलं शिकतात पण त्यांचे पालक हे काय आहेत, अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, त्यांना साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही झोपडपट्टी, विचारेमाळसारखे असेल किंवा इथं सिद्धार्थनगर असेल किंवा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये असेल, प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालायचे आणि त्याच्यामध्ये कलेक्टर स्वतः येऊन तपासणी करायची
त्या प्रौढ साक्षरता वर्गामध्ये सुद्धा काम आम्ही स्वतः सदस्य म्हणून केलं. त्याचबरोबर स्वतः एक शिक्षक म्हणून सुद्धा आम्ही ते प्रौढ साक्षरतेचे वर्ग राबवले. आणि खरोखर या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की ट्रकवर ड्रायव्हर असणारे सुद्धा दिवसभर ट्रक करायचे आणि रात्री आमच्या वर्गाला येऊन बसायचे. मोलकरणीचं काम करणाऱ्या महिलासुद्धा संध्याकाळी वर्गाला येऊन बसायच्या आणि त्या हातामध्ये खडू पेन्सिल घेऊन त्या लिहायच्या आणि त्या साक्षर झाल्या याच्यासारखा मोठा आनंद आमच्या आयुष्यामध्ये राहिला नाही. अशा पद्धतीचे कामं करत असताना मुलांच्या बरोबर पालकांनासुद्धा आम्ही शिक्षित करण्याचं काम केलं आणि 2 पिढ्या सक्षम करण्याचं योगदान आमच्या या चळवळीच्या माध्यमातून मी स्वतः एक शिक्षक म्हणून झालो याचा मनस्वी आनंद मला आजच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं स्वातंत्र्याच्या होतो आहे. आणि हे आपल्यापुढं सांगताना मला अभिमानानं ऊर भरून येतो आहे की खरोखर आज समाजामध्ये चांगल्या शिक्षणाची गरज आहे. आई वडील शिकले तर संपूर्ण समाज शिकल्याचा प्रकार आहे आणि त्यामुळं ही साक्षरता वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलो आणि त्याची फलित म्हणून आज पालक आणि त्यांचे नातेवाईकसुद्धा आपल्या पाल्याच्या शिक्षणाबद्दल अतिशय जागरूक झालेले आहेत. तर सर तुम्ही आता साहित्यिक क्षेत्रातही कार्यरत आहात. एक अभ्यासू साहित्यिक म्हणून तुमचा नावलौकिक आहे. तर साहित्यिक क्षेत्रात काम करत असताना तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं करता, म्हणजे स्वतःसाठी लिखाणासाठी कसा काय वेळ उपलब्ध करून येते एवढ्या बिझी शेड्यूलमधून? नोकरी करत असताना आम्ही या चळवळीमध्ये ओढलो गेलो आणि या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला अभ्यास करावा लागतो आहेस की शिक्षकांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, पालकांचे प्रश्न आहेत आणि एकूणच समाजाचे प्रश्न आहेत. आणि ह्या समाजाच्या प्रश्नाविषयी आपली भूमिका मांडत असताना आपल्याला त्यामध्ये स्वतःला त्याचा अभ्यास पाहिजे आणि आपली भूमिका मांडता आली पाहिजे. त्यासाठी आम्ही कुठलंही शैक्षणिक धोरण आलं तरी त्यामधला अभ्यास करायचा आणि पहिला जास्तीत जास्त लेख लिहायचा संधी मी साधत होतो. म्हणजे मग ते पहिलीपासूनचं इंग्रजी असेल किंवा शाळेचं वेळापत्रक असेल किंवा मुलांना रात्रीच्या वर्गाचं शिक्षण असेल, हे सगळे प्रौढ साक्षरतेचे वर्ग असतील अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही लिहित गेलो. कुठलाही वेतन आयोग आला तर त्याच्यावर आमचा अभ्यासपूर्ण लेख लिहायची सवय लागली आणि कुठलंही शैक्षणिक धोरण आलं तर त्याच्याबद्दल त्याच्या वास्तव काय आहे, अपेक्षा काय आहे, हे सगळं आम्ही समाजापुढं मांडत गेलो. आणि सगळ्या ह्या प्रिंट मीडियानी आणि ई मीडियानी मला खूपच चांगल्या पद्धतीची संधी दिली. ते लोकप्रभा असेल किंवा महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ, पुढारी, तरुण भारत, लोकमत आणि आपले इतर जी स्थानिक दैनिके आहेत त्यांनीसुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे एक लेखक म्हणून, एक शिक्षण क्षेत्रातला अभ्यासक म्हणून मला पुढे येण्याची संधी मिळाली. आणि आपल्यासारखी जी चॅनेल आहेत या चॅनेलवाल्यानं कुठलंही शैक्षणिक धोरण आलं आणि त्याच्यामध्ये विचारमंथन करण्याची जेव्हा सहभाग होण्याची संधी मिळाली त्यांनी मला आवर्जून या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग माझा घ्यावा असा त्यांना वाटला. मी सुद्धा माझा जो काही अनुभव आहे तो त्या ठिकाणी नमूद केला, विशद केला, भूमिका मांडली. त्याच्यामध्ये ETV आहे, स्टार ABP माझा आहे, स्टार आहे, TV9 आहे किंवा बाकीचे B न्यूज, S न्यूज, हे सगळे लोकल चॅनेल आहेत. आपल्यासारखे सगळे चॅनेल आहेत. या चॅनेलवाल्यांनासुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्याकडचे जे अनुभव आहेत ते शिक्षण क्षेत्राला उपयोगी पडावेत अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्यामध्ये, मला घडवण्यामध्ये, ह्या शिक्षण चळवळीला पुढं नेण्यामध्ये या प्रिंट मीडिया आणि ई मीडियाचंसुद्धा मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ही जी शैक्षणिक चळवळ पुढं गेलेली आहे त्यामध्ये ह्या सगळ्या मीडियावाल्यांचासुद्धा मोठा सहभाग आहे. त्याबद्दल मी त्यांना जाहीररित्या धन्यवाद देतो. राहिला विषय लेखनाचा की हे लिहित असताना मग आपल्याला एक पुस्तक प्रकाशित करावी वाटत गेली. आमच्या संघटनेची अधिवेशनं असायची, त्या अधिवेशनाच्या निमित्तानं प्रत्येकाचे लेख एकत्रित करायचे, स्वतः त्याचं संपादन करायचं आणि त्यामुळं ही 10-12 पुस्तकं या 10-20 वर्षामध्ये आम्ही संपादित केली. त्याच्याशिवाय वैयक्तिक लेख आम्ही लिहित गेलो. आणि मला एक आवड आहे की पहाटे 4 वाजता उठायचं आणि 4 ते 6पर्यंत लिखाण करायचं शांत वातावरणामध्ये आणि नंतर मग मॉर्निंग वॉकला वगैरे जायचं. अशा पद्धतीचं वेळ काढल्यामुळं की दिवस माझा अतिशय आनंदात जायचा आणि चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणावर लेखनसुद्धा लिहित गेलो आणि एक चांगल्या पद्धतीचं मला भूमिका मांडता येईल याचा मनस्वी आनंद होतो आहे. सर, शिक्षण संघटनेत काम करत असताना तुम्ही आजपर्यंत म्हणजे शिक्षकांच्या कोणकोणत्या समस्या मार्गी लावल्या? शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामुख्यानं यापूर्वीच मी कथित केल्याप्रमाणे शिक्षकांचे वेतनाचे जे प्रश्न होते ते मार्गी लावली. त्याच्याबरोबर केवळ शिक्षक नाही तर विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण खूप मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मोफत पाठ्यपुस्तकं असतील
किंवा अभ्यासक्रमाची पुनर्रचना जी असेल किंवा गणवेश असेल किंवा त्यांना द्यायचं शालेय पोषण आहार असेल, याच्याबरोबर आपल्या ज्या शाळा आहेत त्या दर्जेदार झाल्या पाहिजेत, बोलक्या शाळा झाल्या पाहिजेत. शाळेमध्ये टेक्नॉलॉजिकल तंत्रज्ञान आलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सध्या जे जोरात चालू आहे ते प्रत्येक स्कूल हे डिजिटल स्कूल झालं पाहिजे. अशा पद्धतीनं संघटनेच्या सहभागातून, लोकसहभागातून आम्ही ह्या शाळा सक्षम करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यामुळं ज्या जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत, नगरपालिकेच्या शाळा आहेत, त्याच्या तोडीस तोड ह्या खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा आहेत. आणि केवळ बाबा आम्ही खाजगी शिक्षक चळवळी म्हणून खाजगी शाळांचाच म्हणजे उद्धार करण्याचा प्रयत्न केला नाही, तर महापालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, या सगळ्या शाळा आपल्या आहेत. आणि त्या दृष्टीनं मग पालकमंत्री असतील, नामदार बंटी पाटील साहेब असतील, सगळे ह्या भागातले आमदार असतील, शिक्षण मंत्री असतील, यांच्या फंडातून निधीसुद्धा आपण मिळवण्याचा प्रयत्न केला. एक प्रत्येक शाळेला या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून 2000 कॉम्प्युटर तर आपण इथल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाळांना दिलेले आहेत. ग्रंथालयाला अशी हजारो पुस्तकं दिलेली आहेत. मी स्वतः झोपडपट्टीत माझी शाळा होती आणि त्या झोपडपट्टीच्या शाळेला आम्ही 1989मध्ये अमेरिकेचे रोटरी इंटरनॅशनल जे आहे त्या इंटरनॅशनल रोटरी अमेरिकेमधनं आमच्या शाळेला अनुदान मिळवलं आणि कंप्लीट शाळा आम्ही सगळी डिजिटलायझेशन करून घेतली त्या काळामध्ये. म्हणजे 89ला जेव्हा मिळालं, नंतर हे ऑनलाईन सुरू झालं, पण सगळे वर्ग जे आहेत सगळे ते फर्निचरयुक्त बोलक्या भिंती आणि सगळे दरवाजे हे सगळं चांगल्या पद्धतीनं करून घेतलो. आणि माझ्यासारख्या विचारमाळासारख्या झोपडपट्टीतल्या शाळेला अमेरिकेची मदत मिळाली, हे सुद्धा आम्हाला अतिशय आनंद देणार होतं. तर सर, आता शिक्षकांच्या यापुढील शिक्षकांबद्दल तुमच्या यापुढील योजना काय आहेत? शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 30-40 वर्ष काम करत असताना शिक्षण ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर. प्रश्न काय संपत नसतात. एक प्रश्न संपत आला की दुसरा प्रश्न निर्माण होत असतो. त्या दृष्टीनं आता सध्या जे शिक्षकांना भेडसवणारे प्रश्न आहेत त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न आहेत. पहिला याचा मूलभूत मला या ठिकाणी एक नमूद करावं असं वाटतं की महाराष्ट्रामधलं शिक्षण हे एकाच छताखाली आलं पाहिजे. आत्ता तुम्हाला यातले बारकावे सांगतो आहे थोडे, की आमचं खाजगी शाळांचं जे शिक्षण आहे ते शालेय शिक्षण विभागाकडं आहे आणि जिल्हा परिषदचं शिक्षण आहे ते ग्रामविकासाकडं आहे आणि पुन्हा नगरपालिका शाळांचं जे शिक्षण आहे नगर विकासाकडं आहे. बालवाडीचं शिक्षणाला तर अजून कुठल्या कक्षेत घ्यायचं माहीत नाही आणि अंगणवाडीचं शिक्षण हे महिला व बालकल्याण या विभागाकडं आहे. असे 4-5 विभागामध्ये विखुरलं गेल्यामुळं की आपल्याला शिक्षणातलं एका विभागाकडनं JR निघाला, आदेश निघाला की तो दुसरीकडे नसतो, ते गोंधळलेलं असतं आणि त्यामुळं संपूर्ण हे 4-5 विभागामध्ये जे विखुरलेलं शिक्षण आहे ते एका छताखाली यावं आणि ते शालेय शिक्षण विभागाकडे यावं, अशा प्रकारची भूमिका आमची राहिलेली आहे आणि त्या पूर्णत्वात येण्यासाठी आम्ही पुढील 4-5 वर्षामध्ये प्रयत्न करणार आहे. दुसरा विषय आहे की सध्या शिक्षक भरती ही बंद आहे. 2010 सालापासून शिक्षक भरती बंद आहे. अतिशय मोजकेच अनुकंपा तत्वावर जिथं काय संधी आहे तिथं काही शिक्षक भरले जातात. अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत तिथं मोजके शिक्षक भरले जातात किंवा सायन्स गणितसारख्या जिथं विषयांची गरज आहे तिथं थोडेसे शिक्षक भरलेले आहेत. पण जवळजवळ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या विभागामध्ये 1.25 लाख पदं ही महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत आणि त्यामुळं चांगलं आणि दर्जेदार मुलांना शिक्षण द्यायचं असेल तर ही शिक्षक भरती शासनानं ताबडतोब सुरू केली पाहिजे. RTA शिक्षण हक्क कायद्यानुसार आम्हाला शिक्षक मिळाले पाहिजेत, यासाठी आमचे प्रामुख्यानं प्रयत्न राहणार आहेत. आणि दुसरं म्हणजे विनाअनुदानित तत्त्व हे एक नवीन पायंडा पडलेला आहे. म्हणजे शासन आपले जे काही आर्थिक योगदान आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं मग विनाअनुदानित म्हणून ओरडलं जातं. तर आमची दुसरी मागणी अशी भविष्यकाळामध्ये पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीनं राहणार आहे की प्रचलित नियमानुसार म्हणजे 5व्या वर्षी 20%, 6व्या वर्षी 40%, 7व्या वर्षी 60% आणि 9व्या वर्षी 100% अशा पद्धतीनं या सगळ्या शाळा 100% अनुदानावर आल्या पाहिजेत. अशा प्रकारे भविष्यकाळामध्ये असणार आहे. दुसरं म्हणजे शासनानं आता जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे आणि त्यामुळं अनेक कुटुंब वाताहत केलेले आहेत. आता या NPS आणि DCPSच्या नावाखाली काही कपात केली जाते आणि ती शेअर्समध्ये गुंतवायचं अशा प्रकारचं नियोजन आहे. भविष्यकाळामध्ये शेअर्स खाली गेला तरीसुद्धा काहीच ह्या पैशाचा उपयोग त्या शिक्षकाला होणार नाही.
आणि त्यामुळं आमची प्रामुख्यानं मागणी अशी राहिलेली आहे आणि राहणार आहे की सर्व सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. शासनानं ती मान्य केली पाहिजे. अशा प्रकारचं आपली भूमिका राहणार आहे. वेतनेतर अनुदानाचा प्रश्न आहे आणि जो वेतनेतर अनुदान जे आहे ते नियमित प्रत्येक वर्षी मिळालं पाहिजे. त्यामुळं या शाळेंच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, भौतिक सुविधा आहेत, शैक्षणिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करता येईल. त्यासाठी हे वेतनेतर अनुदानामध्ये त्याचा टक्केवारी सुधारित झाली पाहिजे. अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि हे झालं भौतिक सुविधांच्या बाबतीत. विद्यार्थीमध्ये सुद्धा कसं की 30 पटाला एक विद्यार्थी एक वर्ग दिला जातो, त्याचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. काही आता एकेका वर्गामध्ये 70 मुलं 80 मुलं असतात आणि त्याला मग फक्त शिकवण्यापेक्षा त्यांना सांभाळणंच काम हे वर्गामध्ये होतं. मग RTA बाबा आपल्याला 35 पटाला, 30 पटाला, 25 पटाला एक शिक्षक दिला पाहिजे. एक वर्ग खोल्या दिल्या पाहिजेत शासनानं. त्यांना भौतिक सुविधा त्यामध्ये करून दिल्या पाहिजेत. आणि ऑनलाईनचं जे प्रस्ताव आता आलेलं आहे ते ऑनलाईन चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी खेडोपाड्यामध्ये आपल्याला रेंज नसते, वायफाय सुविधा नसते, ही सगळी करून दिली पाहिजे. तरच या शिक्षणाचं जे आपलं दर्जेदार बनवण्याचं, एक चांगल्या पद्धतीचं बनवण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होईल. अन्यथा नाहीतर हे शिक्षण कागदोपत्री राहील आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये काही शिरणार नाही, त्यांची प्रगती म्हणावी तशी होणार नाही आणि पर्यायानं समाजाचा विकास हा खुंटीत राहिलेला आपल्याला दिसेल. पण भविष्यकाळामध्ये दर्जेदार शिक्षण हे विद्यार्थ्याला मिळणं पाहिजे. यासाठी चळवळ उभा करणे आणि शिक्षकांचे आणि शिक्षण क्षेत्राचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आपण सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सर, अमृत महोत्सवानिमित्त आपण प्रेक्षकांना आमचा काय संदेश द्याल? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत असताना आपल्याला भूतकाळ विसरून चालणार नाही की या तरुण पिढीला आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी 150 वर्ष तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि त्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलेलं आहे. हे आजच्या पिढीला माहीत नाही. त्यासाठी त्यांचं त्याग आणि तप जो आहे त्याचं उद्बोधन करणं ही पहिली गरज आहे. आणि आत्ताच्या पिढीला आमचं या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं एवढं सांगणं आहे की आपण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी असलेला भूतकाळ तुम्ही पहिला शिकला पाहिजे, अंगीकृत केला पाहिजे आणि त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षाही आपला देश कसा उज्ज्वल होईल आणि देश कसा समृद्ध होईल यासाठी प्रत्येकानं आपली एक भूमिका निश्चित केली पाहिजे. दुसरा केला तरी चालेल, मी कशाला करायला पाहिजे अशी भूमिका न घेता की आपल्या व्यक्तिमत्वावर आपण विकास ठेवून मी जर स्वतः शिक्षित झालो, मी जर स्वतः समृद्ध झालो तर माझा देश समृद्ध होईल अशा प्रकारची धारणा घेऊन आपण अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी घेऊन येथील तरुण पिढीनं भविष्यकाळामध्ये आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो हे प्रामाणिकपणे त्याचा विचार केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना एक माझा या ठिकाणी संदेश आहे की या देशामध्ये आपला देश हा जगातला सगळ्यात तरुणांचा देश आहे की आपल्या देशाचं सरासरी वय हे 29 वर्ष आहे, अमेरिकेचं 45 वर्ष आहे, चीनचं 37 वर्ष आहे आणि आपल्या देशामध्ये 15 ते 35 वयोगटातली तरुण मुलं ही 60 कोटी आहेत. आणि त्यामुळं आपला देश जगामध्ये तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आणि ही तरुणांची जी शक्ती आहे ती भविष्यकाळामध्ये आपल्या देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी, आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी या तरुणांनी पहिला स्वतःला घडवावं, म्हणजे आपोआपच आपला देश घडेल आणि एक महासत्ता बनण्याचा APJ अब्दुल कलामांचं जे स्वप्न आहे, तुम्हा सर्व आमच्यासारख्या सर्व ज्येष्ठांचं जे स्वप्न आहे ते साकारलं जाईल. यासाठी तरुण पिढीनं माझं आव्हान आहे की शिका आणि आपल्या देशाला समृद्ध करा आणि देशाच्या योगदानामध्ये आपलं योगदान तुम्ही द्यावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अमृत महोत्सव जो आहे आपला, हर घर तिरंगा हे अभियान सध्या चालू आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत 13 ते 15 ऑगस्ट प्रत्येक घरावर आपण तिरंगा फडकवायचा आहे. भारत देशामध्ये एकही घर असं राहता कामा नये जिथं तिरंगा फडकला नाही, कारण हे आपल्या आत्मसन्मानाचं प्रतीक आहे, आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे आणि आपल्या ऐक्याचं प्रतीक आहे. हे आपल्या साऱ्या जगाला दाखवून देऊया आणि एक चांगला अमृत महोत्सव आपल्या स्वातंत्र्याचा आहे तो जगापुढं ठेवूया अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण भारतवासियांना मी माझ्या संघटनेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आवाज इंडियाला आपण भेट दिलीत
मी आसित बनिगे आपलं धन्यवाद करतो. थँक्यू. धन्यवाद सर.